मुंबईचा खरा भूमिपुत्र म्हणजे हा मच्छीमार कोळी समाज। प्रामुख्याने मासेमारी करत असल्याने समुद्र किनाऱ्यावरच त्यांची वस्ती असायची। कोळ्यांच्या याच वस्तीला कोळीवाडा असं म्हटलं जातं। ब्रिटिशांनी ज्या 7 बेटांना एकत्र जोडून ही मुंबई वसवली त्यातलंच एक महत्त्वाचं बेट म्हणजेच माहीम। माहीमच्या या कोळीवाड्यातील चिंबोरी महिला बचत गटातील पूजा निजपताई यांना सुद्धा बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील माहीम सी फूड प्लाझा इथे चिंबोरी कट्टा हा स्टॉल मिळाला। आपली पारंपरिक खाद्य संस्कृती ही एक कला आहे, तिला कलेसारखं जोपासावं रुजवावं हा ध्यास त्यांच्या मनी होता। वारसा हक्काने मिळालेली ही कला पुढच्या पिढीला न लाज बाळगता पुढे चालवता आली पाहिजे हा विचार त्यांच्या मनात कायम होता। म्हणूनच त्यांनी तरुण वयातच चिंबोरी कट्ट्यावर आपल्या खाद्य संस्कृतीची सेवा द्यायला सुरुवात केली। चिंबोरी कट्ट्यावर समुद्रातले मासेच नाही तर ग्राहकांना अट्रॅक्ट करायला वेगवेगळ्या चवीचे मॉकटेल, मोहितो आणि कोकणातील पारंपरिक पेय म्हणजे सोलकढी सुद्धा उपलब्ध आहे। नमस्कार, माझं नाव पूजा संतोष निजप। माझा बचत गटाचं नाव आहे चिंबोरी महिला बचत गट। चिंबोरी कट्टा हे नाव म्हणजे आम्हाला माहीममध्ये आमच्या फॅमिलीला चिंबोरी म्हणून ओळखलं जातं, त्याच्यामुळे आमचं ह्याचं नाव चिंबोरी कट्टा ठेवलं। BMCने आम्हाला बचत गट तयार करून दिला। मग आमच्याकडे हा प्रोजेक्ट आणला त्यांनी की स्टॉलचा, सी फूडचा। मग आम्ही जेवढे 10 महिला आहोत या महिलांना हा स्टॉल प्रोव्हाइड म्हणजे त्यांनी दिला। कोळी लोक की काय खातात, घरात आमच्या काय बनतं म्हणजे प्रॉपर ते त्यांना तिथे खायला भेटतं। मग ते बोलतात की हॉटेलमध्ये आणि तुमच्यामध्ये खूप जमीन असणार, कारण का आम्ही कसं फ्रेश मच्छी म्हणजे त्या दिवशी आमचा स्टॉल लागतो त्या दिवशीच आम्ही मच्छी हे करतो, आणतो, आणि ती पण कशी एकदम फ्रेश। म्हणजे आम्ही कोळी असल्यामुळे आम्हाला मच्छी चांगली ओळखता येते। म्हणजे जे आम्ही मसाले वापरतो ते सेम आम्ही आमच्या म्हणजे स्टॉलवर ठेवलेत। म्हणजे असं बाहेरचं असं काही नाही, खूप गर्दी असते, अक्षरशः खाण्यासाठी लोकांची पाळणं होतात की नाही आम्ही उभी राहून खाऊ पण आम्हाला द्या, आम्हाला हवंय काहीतरी द्या, पण द्या। फ्राय मध्ये सगळं म्हणजे गाबोळी म्हणा, पापलेट, सुरमई, हलवा, बोंबीलपणा, मांदेळी वगैरे असं विविध प्रकारचे मासे म्हणजे। आणि आमच्याकडे कोळंबी पण समुद्राचीच असते, म्हणजे आम्ही डॅमची पण कोळंबी यूज नाही करत। तरी 3 वाजल्यापासून ते म्हणजे आजची रात्र 3 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवसाची रात्र 2 वाजेपर्यंत या महिला सगळ्या स्टॉल साठी काम करत असतात। म्हणजे अगदी बघायला गेलं तर 1-2 तास झोपतात, एवढी मेहनत ह्याच्यामध्ये घेतात। मी BMCचे खूप धन्यवाद मानते, कारण का त्यांनी आम्हाला हा प्रोजेक्ट दिल्याबद्दल आणि स्टॉलचं म्हणजे ही आयडिया प्रोजेक्ट। असं तर सर्व महिला खुश आहेत की त्यांना काहीतरी व्यवसाय मिळाला आहे, पण त्याच्यासाठी खूप खूप त्यांचे आभारी आहोत। शासनाने वेळोवेळी केलेली मदत, विविध योजना, प्रशासनाने दिलेले अनुदान, शिवाय SBI सारख्या बँकेकडून मिळालेले आर्थिक पाठबळ यामुळे चिंबोरी महिला बचत गटासारख्या अनेक महिला या माझ्या देशाबरोबरच आत्मनिर्भर होत आहेत। ताई माई अक्का विचार करा पक्का, खायला या बरा बरा मावरा @ चिंबोरी कट्टा।